आपण आहोत दादर शिवाजी पार्क या ठिकाणी आणि आपण माझ्या मागे बघू शकतो काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते जे आहेत महाराष्ट्राच्या तळागाळातून या ठिकाणी पोहोचताना दिसत आहे। आपला चाहता युवा नेता राहुल गांधी यांची एक झलक पाहण्यासाठी जे संपूर्ण प्रकारे महाराष्ट्रातून इथे नागरिक जे आहेत दाखल होताना दिसत आहेत। एकूणच बघायला गेलं काँग्रेसचे जे लोक आहेत, काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत ते खूप जास्त प्रमाणात दिसून येत आहे। खरं तर इंडिया अलायन्सची ही पूर्ण सभा आहे, पण कुठेतरी काँग्रेसची लोक या ठिकाणी जास्त दिसून येत आहेत। आता काय सांगाल, कुठून आले आहेत? मलाड मालवनी से आए हैं हम लोग। जी, आप मलाड से आए हैं, राहुल गांधी जी को देखने आए हैं, एक झलक देखने के लिए आए हैं। पर अगर देखा जाए इंडिया अलायंस की ये बैठक है तो भाषण के दौरान आप क्या ऐसे समझते हैं, कौन से ऐसे मुद्दे रहेंगे जिसपे पूरा देश का ध्यान जो इंडिया अलायंस पे जाएगा? भाषण के दौरान देश के किसानों के हित में, देश के नौजवानों के हित में राहुल गांधी जी ने देश की महिलाओं के हित में जो ऐलान किया है कि हर महिला को 1 लाख रुपया सालाना उनकी सरकार बनी तो दिया जाएगा। और कांग्रेस पार्टी अपना वादा हमेशा पूरा की है, काम करने पे भरोसा रखती है। दूसरे लोगों के जैसा वादा करके और वादा खिलाफी करना कांग्रेस पार्टी का काम नहीं है, इंडिया अलायंस का काम नहीं है। बघू शकतो राहुल गांधी यांचे संपूर्ण समर्थक आलेले आहेत। मोठ्या प्रमाणात महिला सुद्धा या ठिकाणी दिसून येत आहेत। आपण बघू शकतो महिला आहेत, युवती आहेत या ठिकाणी। आणि हा जो आहे मुक्त प्रवेशद्वार आहे दादर शिवाजी पार्क या ठिकाणाचा। आणि याच्यामधली संपूर्ण एक महत्वाची बाब म्हणजे अशी की हा जो प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारावर असं लिहिलंय, वेलकम इंडिया अलायन्स, जुडेगा भारत जीतेगा इंडिया। अर्थातच महाविकास आघाडी आणि सोबतच इंडिया आघाडीचं हे प्रवेशद्वार आहे या सभेसाठीचं। कॅमेरा पर्सन अनिल चावरे सोबत मी शुभम उमाये, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।